नमस्कार. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप वैयक्तिक आहे पण कुठेतरी प्रत्येकालाच आपलासा वाटेल. ही गोष्ट आहे एका आई आणि तिच्या मुलीची. एक अशी गोष्ट जी आपल्याला विचार करायला लावेल की सौंदर्य म्हणजे नक्की काय. चला तर सुरू करूया. हा प्रश्नच कितीतरी गोष्टी सांगून जातो, नाही का? या एका प्रश्नात किती दुःख, किती निरागसता दडलेली आहे. आणि इथूनच आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात होते. तर हा इतका मोठा आणि मनाला लागणारा प्रश्न विचारलाय तरी कोणी? ही गोष्ट आहे मुग्धाची. एका अशा मुलीची जिच्यासाठी आरसा म्हणजे स्वतःला बघण्याचं नाही तर स्वतःमधल्या उणीवा शोधण्याचं एक साधन बनलं होतं. विचार करा, फक्त 13 वर्षांची मुग्धा. या वयात खरं तर आरशात बघून छान वाटायला हवं. पण तिच्यासाठी आरसा म्हणजे एक प्रकारची भीती बनला होता. आरशात तिला फक्त तिच्यातल्या कमतरता दिसायच्या. आणि मग तिला काय काय त्रास व्हायचा तर चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, तिला वाटायचं की तिचा रंग इतरांपेक्षा सावळा आहे, हसताना तिचे दात थोडे वाकडे दिसायचे, आणि मैत्रिणींमध्ये तर तिला सतत वाटायचं की आपण किती जाड आहोत. या सगळ्या विचारांनी तिला घेरून टाकलं होतं. आणि मग एक दिवस तिच्या मनात साठलेलं हे सगळं दुःख, ही सगळी वेदना बाहेर आली. हा तो क्षण होता जिथे एका मुलीने मदतीसाठी मारलेली हाक तिच्या आईच्या शहाणपणाला समोर आणते. देवाने मला परफेक्ट का बनवलं नाही? मला हे शरीरच नकोय. हे वाक्य ऐकून विचार करा, सौंदर्याच्या कल्पनांनी एका लहान मुलीला इतकं तोडलं होतं की ती स्वतःच्या अस्तित्वावरच प्रश्न विचारू लागली होती. पण इथेच कथेला एक खूप सुंदर वळण मिळतं. आता आपण पाहूया तिची आई स्वरा या समस्येकडे कशी बघते. तिच्याकडे ओरडा किंवा राग नव्हता, तर होता निसर्गातून मिळालेला एक साधा सोपा धडा. स्वराने खूप छान उदाहरण दिलं, बागेतलं. बघा, गुलाब त्याच्या लाल रंगासाठी आणि पाकळ्यांसाठी ओळखला जातो, तर मोगरा त्याच्या नाजूक पांढऱ्या फुलांसाठी आणि सुगंधासाठी. आता विचार करा, गुलाबाला मोगऱ्यासारखा सुगंध येत नाही म्हणून तो कधी रडतो का? किंवा मोगरा गुलाबासारखा लाल नाही म्हणून स्वतःला कमी समजतो का? नाही ना. निसर्गात प्रत्येक गोष्ट आपापल्या जागी सुंदर आणि मौल्यवान असते. 80% हा आकडा अचानक कुठून आला? याचा अर्थ काय असू शकतो? आणि ह्याचं उत्तर स्वरा देते. ती म्हणते, सोशल मीडियावर आपण जे काही बघतो त्यातलं 80% खोटं असतं. तो फक्त फिल्टर्स आणि लाइटिंगचा खेळ असतो. किती महत्वाचं आहे, नाही का? आजच्या काळात तर हे सगळ्यांनाच लागू होतं. मग जर ते सौंदर्य नाही, तर खरं सौंदर्य काय आहे? स्वराच्या मते खरं सौंदर्य चेहऱ्याच्या रंगात किंवा शरीराच्या आकारात नाहीये. ते आहे डोळ्यामधल्या चमकेत, आवाजातल्या आत्मविश्वासात आणि आपल्या वागण्यातल्या चांगुलपणात. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? यासाठी स्वराने 3 सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी, तुलना करणं थांबवा. म्हणजे बघा, आपल्या आयुष्याच्या पहिल्या पानाची तुलना दुसऱ्याच्या 20व्या पानाशी करून कसं चालेल? प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. दुसरी पायरी, आरशाशी मैत्री करा. रोज आरशात बघून स्वतःबद्दल 3 अशा गोष्टी शोधा ज्या आवडतात. आणि तिसरी पायरी, आरोग्याला महत्त्व द्या. कोणत्याही महागड्या क्रीमपेक्षा चांगला आहार आणि व्यायामामुळे चेहऱ्यावर येणारी चमक जास्त खरी आणि सुंदर असते. आणि या सगळ्या सल्ल्यानंतर स्वरा एक शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करते. ती आपल्या मुलीला एक पत्र लिहिते. एक असं पत्र ज्यात फक्त शब्द नव्हते, तर एका आईचं प्रेम होतं. या पत्रातून स्वराने तिच्या मुलीला आयुष्याचा एक खूप मोठा धडा दिला. चला बघूया काय होतं त्या पत्रात. जगाने ठरवलेल्या सौंदर्याच्या व्याख्येत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू स्वतःची व्याख्या तयार कर. वाह, म्हणजे जगाच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा मार्ग तयार करा. किती मोठा विचार आहे हा. आणि मग ती पुढे लिहिते, तू एक अनमोल हिरा आहेस आणि हिरा कधीही काचेसारखा दिसत नाही. किती सुंदर उपमा आहे. हिऱ्याचं सौंदर्य त्याच्या पैलूंमध्ये असतं, त्याच्या वेगळेपणात असतं. काचेसारखं गुळगुळीत आणि एकसारखं असण्यात नाही. आणि पत्राचा सार काय होता? तर ज्या दिवशी आपण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारू, त्याच दिवशी जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. सुरुवात स्वतःपासून करायची आहे. तर स्वराचं हे सगळं शहाणपण ऐकल्यावर आपल्याला विचार करायला हवा की आपण सौंदर्याची व्याख्या कशी करतो. आपल्यासाठी खरं सौंदर्य म्हणजे काय? नक्की विचार करा.